महाराजांचा राज्याभिषेक विधी संपन्न झाला, म्हणजे महाराज सिंहासनाधीश्वर झाले. त्यानंतर हेनरी ऑक्झिंटन जो होता त्याने लिहिलंय त्या नोंदीप्रमाणे सुमारे 7 किंवा 8च्या सुमारास महाराजांनी पहिला राजदरबार भरवला. त्या विधीला राजदर्शन असं म्हटलं गेलं, कारण महाराजांनी सर्वांना दर्शन दिलं. तर हेनरी ऑक्झिंटनने जे वर्णन केलंय त्या दरबाराचं त्याप्रमाणे तो म्हणतोय महाराजांचं जे सिंहासन आहे त्या सिंहासनाच्या पायरीवर शंभूराजे बसलेत आणि मोरोपंत त्यांच्या बाजूला बसले. त्या सिंहासनाच्या आजूबाजूला सोन्याचे भाले आहेत भरपूर. त्यातले एक जो भाला आहे त्या भाल्याला सोन्याचा तराजू लावलाय जे न्यायाचं प्रतीक आहे. त्यातल्या 2 भाले आहेत त्या 2 भाल्यांना मोठ्या दाताचे 2 मासे लावलेत. त्यानंतर एका भाल्याला अश्वपुच्छ लावलाय म्हणजे मोरचेल. अश्वपुच्छ लावलेला भाला म्हणजे मोरचेल होता. त्याच वेळी मोरोपंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर 8000 सुवर्ण होनांचा अभिषेक पुन्हा एकदा केला. त्यावेळी त्या हेनरी ऑक्झिंटनने छत्रपती शिवाजी महाराजांना एक सोन्याची कंठी भेट दिली. त्याचबरोबर 8 सलकडी, एक हिरेजडित शिरपे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी भेट दिला. त्याच वेळी आपले जे शंभूराजे होते हे स्वराज्याचे पहिले युवराज झाले होते. त्यामुळे त्या हेनरी ऑक्झिंटनने शंभूराजांना पण 8 हिरेंची अंगठी भेट दिली आणि 2 सलकडी शंभूराजांना भेट दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले म्हणजे त्यांच्या आईचं स्वप्न महाराजांनी पूर्ण केलं. त्यावेळी महाराजांनी राजाभिषेक शक सुरू केला. त्याच वेळी महाराजांनी कोश सुरू केला, म्हणजे जी काही फारसी नावं वापरली जायची त्या राजव्यवहारात त्याऐवजी महाराजांनी संस्कृत आणि मराठी नावं त्या कोशात घातली आणि व कर्तृत्वाने महाराज छत्रपती